रेकॉर्ड करायचं राहिलं होतं असं. ठीक आहे, तर तिथपर्यंत कळलं असेल. आता काय म्हणतो आपण, मॅक्झिमम पॉवर कधी असेल, जर डेरिव्हेटिव्ह 0 असेल तर काय होणार, PL is maximum if dp by drl is equal to 0. हा मॅक्झिमम मिनिममचा कंडिशन असतो. ठीक आहे, म्हणजे आपल्याला आता हा जो आपण टर्म पूर्ण काढलाय कोणता, हा टर्म, हा शुड बी इक्वल टू 0. मग आपण याला पडलेलं तर असं म्हणू शकतो ना, therefore vs square rs minus rl equal to 0. बरोबर का, हा खालचा टर्म डायरेक्ट नेला पलीकडे. therefore काय होणार मग, rs minus rl equal to 0. therefore rs equal to rl. हाच झाला कंडिशन ऑफ मॅक्झिमम पॉवर. ठीक आहे, मग याच्यावर आपण काय म्हणतो, मॅक्झिमम पॉवर इज सेट टू बी ट्रान्सफर टू द लोड इफ द सोर्स रेजिस्टन्स इज इक्वल टू लोड रेजिस्टन्स. ठीक आहे, पुन्हा एकदा शॉर्ट मध्ये सांगतो, बंद होतं. मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम म्हणजे काय, आपण असं म्हणतो की एखाद्या सर्किट मध्ये मॅक्झिमम पॉवर लोडला ट्रान्सफर झाला तेव्हाच म्हणणार जेव्हा त्याचा सोर्स रेजिस्टन्स इज इक्वल टू हा लोड रेजिस्टन्स असेल तेव्हा. ठीक आहे, मग याचा आपण प्रूफ बघतोय. प्रूफ बघण्यासाठी काय आपल्याला काय करायचं, आता पॉवर मॅक्झिमम आहे हे आपल्याला बघायचं आहे. कशातला पॉवर, तर या RL मधला पॉवर. आणि पॉवरचा फॉर्म्युला आपल्याला काय माहिती आहे, I² इंटू R असतो. म्हणून आपण पहिल्यांदा I फाइंड करूया. तर या दिलेल्या सर्किट मध्ये टोटल I काय असणार आहे, टोटल V अपॉन R. तर यामध्ये टोटल व्होल्टेज म्हणजे IVS आणि टोटल R म्हणजे होणार RS आणि RL. यातनं I मिळाला VS अपॉन RS प्लस RL. पॉवरचा फॉर्म्युला असतो I² इंटू RL. I टाकले यातनं इथं पुट केला, याचा परत स्क्वेअर केला, मिळाला असा टर्म. आपल्याला पॉवर पाहिजे या लोडचा, आणि तो मॅक्झिमम पॉवर कधी हे आपल्याला फाइंड करायचं आहे. मॅक्झिमम मिळवण्यासाठी आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढणं गरजेचं आहे. म्हणून आपण डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू RL. RL का, तर आपल्याला RL मधलाच पॉवर काढायचा म्हणून काय केला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू RL म्हणजे होणार dp बाय drl इक्वल टू VS का तसं ठेवला, d बाय drl ऑफ हा टर्म RL अपॉन RS प्लस RL चा स्क्वेअर. ठीक आहे, आता इथं डेरिव्हेटिव्हचा u बाय v रूल यूज करतोय. हा v टर्म आहे, हा वरचा u आहे. डिनॉमिनेटरला v चा स्क्वेअर, त्यामुळे स्क्वेअरचा झाला रेज टू 4. परत v आहे जसं ठेवला u चा डेरिव्हेटिव्ह, मायनस u आहे जसं ठेवला v चा डेरिव्हेटिव्ह. RL चा डेरिव्हेटिव्ह मिळेल 1 आणि विथ रिस्पेक्ट टू RL आहे. इथं हा समथिंग रेज टू 2 म्हणजे x रेज टू n चा फॉर्म्युला असतो, n x रेज टू n मायनस 2 म्हणजे हा होणार 2 इंटू RS प्लस RL. इथं RS प्लस RL चा स्क्वेअर आहे, इथं RS प्लस RL आहे. एक RS प्लस RL कॉमन काढूया, इथं राहील एक RS प्लस RL, इथला हा जाईल, राहील फक्त -2 RL. पुन्हा आला इथं -2 RL. या 4 मधून हा एक कॅन्सल होईल, मग राहतोय काय फक्त 3 राहील खाली. ठीक आहे, आता आपण काय म्हणतो, आपल्याला पॉवर मॅक्झिमम कधी आपल्याला बघायचं आहे. पॉवर मॅक्झिमम कधी आहे म्हणतो आपण, जर याचा डेरिव्हेटिव्ह इज 0. जर हा पूर्ण टर्म इक्वल टू 0 म्हटला, तर हा जो क्यूबचा टर्म आहे तो राईटला आला की 0 इंटू क्यूबचा टर्म 0 होईल. म्हणजे आपण त्याला असं म्हणू शकतो. ठीक आहे, मग पुन्हा VS वर नेला पलीकडे, मग काय मिळेल, RS मायनस RL इक्वल टू 0. जर प्रयत्न काय म्हणणार, RS इज इक्वल टू RL. पर्यंत सगळ्यांना कळलं का? हो, ठीक आहे. आता पहिला स्टेटमेंट लिहा. मग सांगतो की हे सॉल्व्ह कसं करायचं आपल्याला. यात तुम्हाला थेव्हनिनचा थेरम जास्त वापरावं लागतं. थेव्हनिन्स तुम्हाला माहित असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. स्टेटमेंट काय, the maximum power transfer theorem states that the maximum amount of power
the maximum amount of power will be delivered to the load load resistance when the load resistance is equal to the source resistance. ठीक आहे, पुढे लिहा कंडिशन फॉर मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर. काय आहे कंडिशन? पॉवर ट्रान्सफर. पुढे लिहा कंडिशन इक्वेशन. काय म्हणणार? RS इक्वल टू RL. आणि तसंच जर तुम्हाला म्हटलं मॅक्झिमम पॉवर किती आहे सांगा, तर कसं करणार? मॅक्झिमम पॉवरचा आपण फॉर्म्युला मागाशी दिलेला आहे, स्क्वेअर इंटू आर. म्हणजे काय म्हटलंय? VS स्क्वेअर इंटू RL अपॉन RS प्लस RL चा स्क्वेअर. पण काय म्हणतो आपण? RS इज इक्वल टू RL म्हणजे खाली होणार 2RL चा स्क्वेअर म्हणजेच VS स्क्वेअर इंटू RL अपॉन 4RL चा स्क्वेअर. एक RL कॅन्सल, therefore हा काय मिळेल? VS स्क्वेअर अपॉन 4RL. कळलं? हा असेल मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफरचा फॉर्म्युला. आपण पुढे नोट करा. मॅक्सिमम पॉवर इज इक्वल टू एवढा असेल. ठीक आहे, कळलं का सगळ्यांना? आता बघा, नेहमी काय तुम्हाला एक्झाम्पल एकदम सोपं देणार नाही की तुम्हाला फक्त डायरेक्ट असं असेल. नेहमी तुम्हाला अशा फॉर्ममध्ये देणार नाही, इथं व्होल्टेज आहे, इथं रेजिस्टन्स आहे, आणि तुम्हाला म्हणणार मॅक्झिमम पॉवर कधी आहे सांगा. असं काही एका वाक्यात तुम्हाला उत्तर नसणार आहे की डायरेक्ट हा इक्वल टू सेम आहे म्हणून तुमचा आन्सर संपणार ना. तर तुम्हाला सर्किट खूप मोठे मोठे काही असतील, ठीक आहे, ज्यात तशा काही सर्किट असू शकेल. तुम्हाला म्हणतील काय, हा काय तर लोड रेजिस्टन्स आहे, ह्याचा व्हॅल्यू देणार नाही तुम्हाला काय वेळा. म्हणजे की मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर होण्यासाठी इथला व्हॅल्यू किती आहे फाइंड करा. तर आपलं काम नेहमी काय, कसाही सर्किट असू दे त्याला या फॉर्म मध्ये आणायचं आहे. ठीक आहे, आपलं काम नेहमी हेच असेल, सर्किट कसाही असू दे त्याला आणायचं आहे कोणत्या फॉर्म मध्ये? तर या फॉर्म मध्ये आणायचं आहे. ठीक आहे, मग यात काय म्हणतो आपण? यात काय करायचं? हा म्हणजे कसला आहे? काय दिसतंय? व्होल्टेज सोर्स सिरीज मध्ये रेस्ट. म्हणजे हा थेवेनिन सर्किट आहे का? आहे का नाही एवढा थेवेनिन इक्विव्हॅलेंट सर्किट? आहे का नाही? हो. म्हणजेच या सगळ्याला तुम्ही असंही म्हणू शकता की काय, आपलं काम काय असेल, जो काय सर्किट आहे त्याला कन्वर्ट करा थेवेनिन सर्किट मध्ये. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला काय म्हटलं मी, हा थेरम समजून आपला थेवेनिन थेरमची गरज आहे. थेवेनिन थेरम येत असेल तर हे जमेल, कारण की आपल्याला सगळ्या सर्किटला या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. यालाच म्हणतो आपण थेवेनिन इक्विव्हॅलेंट सर्किट. बरोबर. मग आता यात ना याच्यावरून फॉर कंडिशन काय म्हणतो आपण? RL किती असला पाहिजे? RTh. आणि आता इथं Pmax काय म्हणणार? VTh चा स्क्वेअर अपॉन 4
RTH किंवा RL काही म्हणा. कळतंय? कळलं का इथपर्यंत? आवाज येतोय का क्लिअर? बर, तर हा असा कोणता थेरम आहे आपला? हा आहे आपला मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम. ठीक आहे, तर आता एक्झाम्पल आज नको, उद्यापासून आपण एक्झाम्पल चालू करू. कॉलेजमध्ये चालू झालाय का हा थेरम? कॉलेजमध्ये हा थेरम चालू झालाय का? हो, स्पीड आहे कॉलेजमध्ये. ठीक आहे, असू दे. उद्या मंगळवार आहे पण तरी पण क्लास होईल उद्या. ठीक आहे, बरं. 7ला सगळ्यांना जमेल का उद्यापासून? सातला सगळ्यांना जमेल का? अभय, दिग्विजय, दीक्षा, सानिका, श्रुती, श्रुतिका, वैदेही? नाही नाही. हो हो, मेजॉरिटी विन्स म्हणू आपण. हो, ठीक आहे. बरेच जण हो म्हणताय, तर आपण 7ला चालू करू. ज्यांना 7ला जमत नाही त्यांनी नंतर व्हिडिओ बघा. ठीक आहे, तुम्ही लोक बाकीच्यांनी 8ला उठा, म्हणजे 8ला जॉईन व्हा आणि 1 तास तुम्ही नंतर व्हिडिओ मध्ये बघा. ठीक आहे, तेवढंच लवकर तुम्हाला चांगली सवय लागेल लवकर उठायची. त्यामुळे 7ला घेऊ आपण. उद्यापासून 7ला चालू, मॅक्झिमम 7:15. 7:15 आपण वाट बघू सगळे येतात का? शक्यतो 7लाच चालू होईल. ठीक आहे, चालेल. मग ठीक आहे, उद्यापासून सकाळी 7ला क्लास चालू होईल. ठीक आहे, शक्यतो लवकर एक 10-15 तुमचा क्लास संपून टाकू. नंतर मग काय फक्त डाऊट असेल तर तुम्ही कधी येऊ शकता किंवा बाहेर ऑनलाईन डायरेक्ट विचारू शकता. ठीक आहे, चालेल. एंड करू आजचं सेशन.